नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि तोच नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे. घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आता लगेचच आपण जाणार आहोत आपल्या दिल खुलास विथ विलास या स्टुडिओमध्ये, जिथे सुरू आहे धमाल. आपले लाडके भाऊजी आदेश बांदेकर यांच्या सोबत पाहूयात याचा पुढचा भाग. दिल खुलास विथ विलास, दिल खुलास. एक असा टप्पा आला 6 महिन्यांचा. त्यावेळेला निलेशजी आपण ते सांभाळून घेतलं. माझं भाग्य होतं ते. निलेश भाऊजी झाले होते ना. करेक्ट. 6 महिने मी भाऊजी होतो होय, आणि होय, तेव्हा सरांची क्रेज मी अनुभवली. म्हणजे त्या क्रेजचा फायदा मला झाला. Correct. खरं सांगायचं तर, कारण ते सगळं सेट झालेलं होतं ऑलरेडी. Correct. मला फक्त तिथे जाऊन काम करायचं होतं. त्या कार्यक्रमाची क्रेज काय, ते ग्राउंडवर जाऊन सगळ्यात अवघड जॉब आहे. सगळ्यात अवघड जॉब आहे. कारण इथे तरी आपण स्टुडिओत शूट करतोय, इथे एसी लागलेले आहेत. इथे एसी लागलेले आहेत, इथे एवढे सगळे कॅमेरे आहेत. मला आत्ता थांबायचं, मी थांबू शकतो. मला चहा हवा आहे, मी मागू शकतो. मला कॉफी हवी आहे, मी मागू शकतो. 5 मिनिटं मी ब्रेक घेऊ शकतो. पण एक फॅमिली आपल्यासाठी एवढ्या उत्साहात गेले 2-3 दिवस काम करत असते. ते इतके उत्साहात असतात. छोटंसं घर आहे, त्या छोट्याशा घरात तेवढ्याच सुविधांमध्ये जाऊन आपल्याला काम करायचं आहे. कपडे बदलण्यापासून आपण त्यांच्या घरात काम करायचं आहे आपल्याला. त्यामुळे ऍक्टर मी कुणीतरी आहे हे तर आपल्याला विसरून जावंच लागतं. अर्थात ते त्यांनी सेट करून ठेवलं इतक्या वर्षांचं, की पटकन कुणाच्या तरी 5 मिनिटं त्यांच्या बेडरूममध्ये जायचं, कपडे घातले, तिकडे मेकअप केला. हे सगळं मला अनुभवायला त्यावेळेला मिळालं. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त मातीशी जोडता आलं असं मला वाटतं. त्या कार्यक्रमाने मला ते दिलं. पेशन्स हे खूप अवघड होतं. पण मला असं वाटतं की ते आदेश दादांनी सेट नाही केलंय. मला असं वाटतं की तो तसाच आहे. तसेच आहेत, खरं आहे. कारण मी त्याला गेली अनेक वर्ष ओळखतोय. मी त्याला पहिल्यापासून दादा म्हणतो. मग आता तो काय आहे, त्याची पद काय, किंवा आता तो कुठे पोहोचलाय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आजही तुम्ही आदेश दादाला फोन करा, एकतर तो फोन उचलतो, किंवा उचलला नाही तर पुढच्या 15 मिनिटात त्याचा मेसेज किंवा फोन आलेला असतो. मेसेज तरी येतो की मी मीटिंगमध्ये मी करतो, किंवा फोन आलेला असतो. मी त्याला परवा सांगत होतो की मला अजूनही असं वाटत नाही की तो आता आदेश बांदेकर झालाय. आता त्याच्यावर राजकीय जबाबदाऱ्या आहेत, सामाजिक जबाबदाऱ्या आहेत, सेलिब्रिटी किंवा स्टार तर तो आहेच, तो गेली अनेक वर्ष. पण असं असताना सुद्धा, त्यामुळे मला असं वाटतं की त्याने ते सेट नाही केलंय. तो माणूसच तसा आहे, तो मातीतलाच माणूस आहे. त्यामुळे आय थिंक त्याला त्याचं वलय किंवा त्याला त्याचा एक आविर्भाव आणायला नाही लागला. तो होताच त्याच्याकडे, आणि कदाचित म्हणून तो इतका सुंदररित्या जेल झाला असं मला मनापासून वाटतं. वा 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 वा. पण ते करत असताना मला 1-2 प्रसंग इतके भारी घडले होते, मी शेअर करू इच्छितो या ठिकाणी. मला वाटतं मी सांगितलं नाही सांगितलं, पण मी सांगतो थोडक्यात तो प्रसंग, की काही गमतीदार प्रसंग पण घडले. तो सीझन होता जाऊबाई जोरात. बर. तसे ह्या जावा आहेत, जाऊबाई जोरात असा सीझन होता. असू दे हा. आणि सासरे बुवा किंवा सासूबाईंनी मध्ये बसायचं. आणि मी सासूबाईंना एक राऊंड असा होता, तो अत्यंत कठीण सासूबाईंसाठी होता. 5 प्रश्न मी विचारणार, त्याच्यामुळे जिच्याकडे 3 मार्क गेले ती जिंकणार होती. तर सासूबाईंसाठी कठीण प्रसंग. 5 प्रश्न पण असे हिलेरियस असायचे. मी विचारायचो की तुमच्या औषधाच्या वेळा सासूबाई कोण पाळतं? मग दोघी पण म्हणायच्या, सांगा ना, खरं सांगा, एवढं काय त्याच्यामध्ये? काय घाबरायचं? ती तर ती सांगा, एवढं काय घाबरायचं काय त्याच्यामध्ये? सासूबाई आपल्या घाबरत दोघी बी असं नाही सांगायचं. सासूबाई एकच सांगायचं ना तुम्हाला, दोघी बी असं कसं उत्तर असेल? हे दोघी बी घ्या, मी पुढचं सांगते तुम्हाला दुसरं कुठलं. ठीक आहे, एक घेतलं दोघी बी. त्यांना इतकं ते अवघड जायचं. आणि मग आतमध्ये जाऊन ते सासूबाई म्हणायचे, आहे का दुसरा काहीतरी गेम घ्या ना, हा नका घ्या. तुम्ही काही गेम घेऊन चालू, नंतर आमचा गेम आहे ना नंतर. मग आम्ही तो सोपा करायचो प्रश्न, की चला ना, आम्ही ठरवून घ्यायचो की तुम्ही सोपं करा, तुम्ही एकमेकींमध्ये बोलून बघा कुठलं काम कोण करतं आणि द्या, एवढं काय होतंय. हे सगळी गंमत चालू होती. एका ठिकाणी खरा प्रसंग घडला. आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी आम्हाला कळलं की घरात सासूबाई नाही आहेत. आता काय करायचं अशा वेळेला? त्या गेलेल्या आहेत. सासरे असतील का असं फोनवर विचारण्यात आलं टीमकडून. हो सासरे आहेत, तुम्ही प्लीज करू शकता का? पण ठीक आहे, सासरे करतील ना. ठीक आहे, सासरे बसणार त्या ठिकाणी. आम्ही सकाळी पनवेल होतं, पनवेलला शूटिंगला गेलो आणि मी सुरू केला कार्यक्रम. आजोबा बसले होते खूप घाबरलेल्या स्वरूपात. आजोबा, आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार, मी तुम्हाला प्रश्न, तुम्ही उत्तर द्यायचं. हो हो हो. घाबरलेला नाही. तुमच्या औषधाच्या वेळा कोण पाळतं? सांगा सासरीबाबा, सांगा तुम्ही कोण पाळतं?
दुसरा घ्या ना प्रश्न. दुसरा घ्या प्रश्न. बरं ठीक आहे आजोबा, प्रश्न विचार. आमचे दिग्दर्शक दुसरा घे. त्यांना कम्फर्ट. मी वेगळा विचारला. बरं आजोबा, समजा तुम्हाला चहा पाहिजे असेल आत्ताच्या आत्ता, कोण देईल? तसं म्हणजे दुसरा विचारा प्रश्न. असे करत करत मी 5 प्रश्न बदलले. दोघी बायकांच्या चेहऱ्यावर असं झालं होतं, कशाला मला सेगमेंट पाहायला घालवतोय, चला ना पटकन पुढे. 5 प्रश्न झाल्यानंतर आमचे दिग्दर्शक म्हणाले, 1 मिनिट थांबूया आपण. त्यांना कदाचित टेन्शन आलं, आपण जरासं बोलूयात त्यांच्याशी. ते घांबीम पुसत होते. नका एवढं नका टेन्शन घेऊ आजो, आपण पाहिजे तर खेळ बदलून टाकूया. कुठला बी घ्या, पण मला आता यातनं सोडा बाहेर काढा. म्हटलं का मी यांचा सासरा नाही हो. काय हा खरा प्रसंग आहे. मी नाही यांचा सासरा, मी शेजारचा माणूस आहे. दोघी बायकांकडे आमच्या दिग्दर्शकांनी बघितलं. हे काय? अहो काय झालं ते तुम्ही येणार कळल्यानंतर ना, आमचे सासरे गेले नेमके कोकणात. आता नेमकी डेट कॅन्सल होईल अशी आम्हाला भीती वाटत होती. मग आम्ही शेजारची हे आमचे ह्यांना सगळं माहिती, सासरे भावांसारखेच आहेत. आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही सेगमेंट पुरते सासरे म्हणून बसाल का? ते तयार झाले होते पण आता नेमके घाबरले. तर ते आजोबा म्हणत होते प्लीज मला सोडा, मला काय हा न्याय निवाडा करता येणार नाही. पण मग त्या ठिकाणी थोडा एक वेगळा आम्ही खेळ, त्यांना बायकांना वाटलं आता काय होईल नाही काय नाही, पण त्या सावरून घेतलं सगळं आणि एक वेगळा खेळ त्याच्यामध्ये घालून मग तो एपिसोड केला. पण अशा पण गमती जमती घडल्या. अशाच गमती जमतीमध्ये आता म्हणजे खूप एक प्रसंग तर आमचा पुण्यात होतो, पिंपरी चिंचवडला, आणि तेव्हा फॉर्म भरून घ्यायचे. तर 40 ते 45 वयोगट असा होता, 40 ते 45. आणि आम्ही गेलो घरात शूटिंगचे कॅमेरे वगैरे घेऊन, आणि सगळे आले धावत बाहेर. मला म्हणाले हो काहीतरी गडबड आहे सर, हे शूटिंग होऊ नाही शकत. म्हटलं का? त्या 45 म्हणतायत, तुम्ही बघा त्यांना भेटा. मी आत गेलो तर त्या जवळजवळ 70-75 वर्ष. बापरे. मी म्हटलं तुमचं नाव हेच, वय हा हेच, तुम्ही इथे असं 40, 45, 42 लिहिलंय. हो खरं लिहिलं असतं तर आले नसते तुम्ही घरी. मला आनंद काय झाला की बापरे त्यांची एवढी ऊर्जा होती. ते म्हणाले माझी काही नाही म्हणणं, माझं फक्त एवढंच आहे की तुम्ही या, तुम्ही इथे आल्यानंतर फक्त माझ्या घराला पाय लागू द्या, 2 घास माझ्या हातचे खावे एवढीच इच्छा आहे. शूटिंगची वेळ वाया घालू देणार नाही, कारण मी रोज कार्यक्रम बघते. तुम्हाला जसं कपल हवंय ते माझ्या बाजूच्या घरात आहे, मी तयारी करून ठेवली, तुम्ही काळजी करू नका. आत्ताचाच एक प्रसंग म्हणजे काही दिवसांपूर्वी ना मला सांगलीवरून एक फोन आला. म्हणजे काय खरंच आपण भाग्यवान आहोत, झी मराठीवर काम करतो. जोशी नावाच्या आजी आहेत. निलेश आपल्याला किती आपल्यावर प्रेम करतात. तर जोशी नावाच्या आजी, वय वर्ष 98 वर्षाच्या आजी आहेत. त्या रोज कार्यक्रम बघतात आणि कार्यक्रम जेव्हा सुरू होतो त्यावेळेला ते रोज एक गाणं ऐकवतात. अच्छा. आणि त्यांची अशी धारणा आहे, 98व्या वर्षी, आता त्यांचा 99वा वाढदिवस झाला, की हे गाणं रोज मी ऐकतो. त्या रोज एक गाणं गातात आणि त्यांची अशी धारणा आहे की समोर आदेश बांदेकर ऐकतायत गाणं. आणि त्याचबरोबर घरातल्यांना ते रोज एक कार्यक्रम संपला की घरातले जे गायन करणारे आहेत त्यांना सांगतात की आता ते बांदेकर मला सांगतायत तुम्ही रोज तेच ऐकवताय, मला आता नवीन गाणं आहे. क्या बात आहे. आता 99 काहीतरी वाढदिवस झाला. मी त्यांना फोन केला होता, त्या खूप आनंदी झाल्या होत्या आणि मी त्यांना म्हटलेलं आहे की 100व्या वाढदिवसाला आम्ही येऊच, पण जेव्हा कधी सांगलीला येता येईल जोशी आजी तुम्हाला नक्की भेटायला येऊ. मला सांगा अजून काय पाहिजे. एक असा छोटासा प्रसंग एका या शूटिंगला झाला की साधारणपणे हा जो टेबल आहे हा 4 वेळा ठेवला तर किती होईल जागा, एवढीच जागा त्या घराची होती. हे आम्हाला माहित नव्हतं आधी जाण्या अगोदर. असं तुम्ही बघितली असतील अशी घरं. एका छोट्याशा ठिकाणी जायचं होतं आणि त्या बाईंनी बिचाऱ्यांनी इतकी तयारी छान करून ठेवली होती. आजूबाजूचे जवळपास 300-400 लोक त्यांच्या घरात शूटिंग आहे म्हणून बघायला गर्दी, इकडून पत्र्यावरून तिकडून सगळे आलेले होते. आणि टेक्निकल टीम म्हणाली इथं कॅमेराच ठेवू शकत नाही, कारण अँकर आणि त्या महिला जर आत बसल्या तर कॅमेरे बाहेरच काढावे लागतील आणि बाहेरून शूटिंग कसं करणार. बराच वेळ पेच प्रसंग निर्माण झाल्यावरती असं झालं की आता हे नाही तुमच्या घरी आम्ही शूटिंगच होऊ, एकही कॅमेरा आत नाही बसू शकत, कारण तेवढा डिस्टन्स तर पाहिजे. आता लोकांना कळलं मोबाईलमुळे लेन्स काय, डिस्टन्स काय, सगळ्यांनाच माहिती आहे. तेवढं अंतरच नसेल तर ते शूटिंग होणार कसं. त्या बाई इतक्या रडू लागल्या की त्यांना चक्कर आली. त्यांचे मिस्टर म्हणाले अहो
कित्येक वर्षांचं त्यांचं स्वप्न होतं की बांदेकर त्यांच्या घरी यावेत. आत्ता भाऊजी नाहीत पण तुम्ही छोटे भाऊजी म्हणून आलाय, ते स्वप्न पूर्ण झालं होतं, पण आता हे होणार नाही तर तिला खूप मोठा धक्का बसलाय. मग टीम, जी होम मिनिस्टरची टीम होती त्या काळातली, त्यांनी सगळ्यांनी एक निर्णय घेतला की आपण काहीतरी आता करूया. मग असा निर्णय घेण्यात आला की त्यांच्या शेजारचं घर घेतलं. त्यांची मैत्रीण धावून आली की माझं घर आहे, तुम्ही माझ्या घरात शूटिंग कराल का? हो, करू शकतो. मग तशी लिंक घेण्यात आली आणि मग सगळं शूटिंग शेजारच्या घरात झालं, पण ते शूटिंग झालं आणि त्या महिला खूप आनंदी झाल्या. तो आनंद त्यांना मिळाला त्यावेळेला. तर मला वाटतं खूप खूप टीम त्या काळातली जशी ही टीम आहे म्हणजे आता खूप महत्वाची. पूनम, हो, घरोघरी जाऊन त्या कुटुंबाला भेटणं सगळ्यात मोठं टास्क आहे. आधी जाणं, ती सुद्धा एक मुलगी, एक गृहिणी, ती सुद्धा धावत त्या घरात जाते, आधी तिथे जायचं. म्हणजे अक्षरशः रात्री 10-10, 11-11 वाजतात, दुसऱ्या दिवशी शूटिंग असतं. त्यांना बोलवणं, त्यांना विश्वास देणं, त्यांना तो कॉन्फिडन्स देऊन त्यांना ते खूप म्हणजे हे टास्क आहे. असं नाहीये की हा कार्यक्रम आम्ही फक्त दिसत असतो. बरोबर. पण झी मराठीची ही सगळी टीमची पडद्यामागे धावत असते ना. मारुती जो प्रोडक्शन मॅनेजर आहे, तो उत्तम व्यवस्था करत असे सगळेच असतात. त्यामुळे या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. मी फक्त निमित्त आहे असं मला नेहमी वाटतं, कारण आम्ही फक्त दिसतो. वा 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 वा. तर बांदेकर सर आज आपल्या बरोबर सुचित्रा मॅम सुद्धा असणार आहेत. बघूयात त्यांनी तुमच्याविषयी काय सांगितलंय, पाहूयात. नमस्कार, मी सुचित्रा बांदेकर. होम मिनिस्टर या कार्यक्रमाला 17 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि माझा होम मिनिस्टर हा कार्यक्रम करतोय. 17 वर्ष एखादा कार्यक्रम करणं ही खरंच सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे खूपच कठीण आहे. पण या 17 वर्षात मी आणि सोहमने काय केलं किंवा आम्ही त्याला कसं मिस केलं, तर आम्ही त्याला मिस करत होतो. बट ॲट द सेम टाईम तो स्वतः एवढा खुश होता हा कार्यक्रम करत असताना, विविध कुटुंबांना भेटत असताना. तर त्याच्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यातच आम्हाला मजा वाटायची. कित्येकदा सोहम मस्करीत फोन करायचा बाबाला की बाबा आपल्या घरी कधी येणार म्हणून. तर कारण तेव्हा तो लहान होता आणि तो बराच बाबाला मिस पण करायचा. कित्येकदा असं व्हायचं की आदेश एक 4 ते 5 दिवसांचा दौरा करून घरी यायचा आणि अगदी 2-1 दिवसात पुन्हा त्याची बॅग तो भरायचा आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला निघायचा. बऱ्याचदा लोकांना सांगून खोटं वाटतं की कित्येक लाख किलोमीटरचा प्रवास आदेशने होम मिनिस्टरच्या निमित्ताने महाराष्ट्रभर केला आहे. पण ही गोष्ट खरी आहे. त्यामागे त्याची मेहनत तर आहेच, पण खूप डेडिकेशन पण आहे आणि प्रत्येक एपिसोड हा तो नेहमी मनापासून करतो. त्या घरातल्या गृहिणींचा सन्मान होणं हे त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं असतं आणि त्याचबरोबर तो स्वतःच्या घरातल्या गृहिणीचा पण खूप सन्मान करत असतो. तर हा सगळा प्रवास त्याच्याबरोबर खरं तर आम्ही दोघांनीही केला आहे, मी आणि सोहमनेही केला आहे. कारण बऱ्याचदा असं व्हायचं की एखादा एपिसोड झाला की तो घरी येऊन त्याबद्दल बोलायचा, त्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तो खूप शेअर करायचा. त्याचं होम मिनिस्टर या कार्यक्रमाद्वारे महाराष्ट्रभर खूप कॉन्ट्रीब्युशन झालेलं आहे. सगळ्या गोष्टी ह्या अतिशय पॉझिटिव्हिटीने घेणं म्हणजेच होम मिनिस्टर असं मला नेहमी वाटतं. कारण कितीही प्रवास करून जरी आदेश त्यांच्या घरी पोहोचला असला तरीही त्याने ते कधीही त्याच्या चेहऱ्यावरती दाखवू दिलं नाही. कित्येक बहिणींना बोलता येत नव्हतं पण त्यांना बोलतं केलं. मला तर कित्येकदा असे कित्येक एपिसोड्स बघून असं वाटतं की मला वाटतं या बहिणी आयुष्यात पहिल्यांदाच सलग एवढं बोलल्या असतील. तर तो कॉन्फिडन्स देण्याचं कामही माझ्या नवऱ्याने केलं आहे, त्याच्याबद्दलही मला त्याचा खूप अभिमान वाटतो. दुसरं महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की एखादी गोष्ट ही तुम्ही 17 वर्ष त्याच डेडिकेशनने करणं इज नॉट अ स्मॉल थिंग. सो त्यासाठी माझ्या नवऱ्याला खूप 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 शाबासकी. आणि मला नेहमी असं वाटतं की जोपर्यंत त्याला हा कार्यक्रम करता येईल किंवा करता येऊ शकतोय तोपर्यंत तो हा कार्यक्रम नक्की करेल. त्यामुळेच त्याला या अख्ख्या महाराष्ट्राचं प्रेम मिळालंय आणि तेच प्रेम त्याला असंच पुढच्या आयुष्यात सतत मिळत राहू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना.
धन्यवाद. वा 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 वा. तर आता यांच्याकडे येणार यांच्या मी वाचत होतो यांच्याविषयी की जर तुमच्या घरी आदेश बांदेकर येणार असतील तर एक गोष्ट तुम्ही करा असं त्यांनी या फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे ते फॉर्म फक्त एक्सक्लुझिव्ह स्टुडंटला देतात, पण आता आम्ही थोडं शेअर करतोच. हो हो. तर त्यांनी असं फॉर्म मध्ये लिहिलंय की आदेश बांदेकर जर तुमच्या घरी येणार असतील आणि तुम्हाला जर पैठणी जिंकायची असेल तर तुमच्या घरात मासे करून ठेवा आणि त्याचा वास बांदेकरांपर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करा. कदाचित तुम्ही पैठणी जिंका. खेकडे असतील तर उत्तम. हे मासे प्रेम जे आहे ते आम्हाला वहिनींनी सुद्धा सांगितलंय की बांदेकरांना मासे किती आवडतात आणि हल्ली हल्ली तर बांदेकर स्वतः किचन मध्ये जाऊन काही पदार्थ करतात अशी सुद्धा आम्हाला माहिती मिळाली. काय सांगाल त्याबद्दल? खरंच आहे, या लॉकडाऊनने बरंच काही शिकवलेलं आहे. मलाच नाही, बऱ्याच जणांना शिकवलेलं आहे. आणि त्यामुळे मासे हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणं स्वाभाविक आहे. कारण जन्म अलिबागमधला, आजोळ सिंधुदुर्गातलं आणि सुचित्रा म्हणजे सासर हे रत्नागिरी जिल्ह्यातलं, कंप्लीट कोकणपट्टा आणि कर्मभूमी मुंबई महाराष्ट्र. त्यामुळे विचार करा, माशांशिवाय जगूच नाही ना शकत माणूस. फक्त त्यासाठी ती आवड असायला लागते आणि मला प्रचंड आवडतात मासे, ही वस्तुस्थिती आहे. बांदेकर माशांना पण बांदेकर आवडतात. अरे बांदेकर असं होऊ शकतं, फॅन्स कुठे नसू शकतात. बरं, बांदेकर सर आता एवढ्या जबाबदाऱ्या आहेत, सेलिब्रिटी आहेत, राजकीय सुद्धा जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. एवढं सगळं करून सुद्धा MA करताय तुम्ही आणि MA मध्ये मला जितकं कळालं 88% मार्क मिळाले त्यांना. हो ऍब्सोल्युटली. एकदा जोरदार 88 बरोबर आहे ना सर? MA पार्ट फर्स्ट तुम्ही केलेला आहे. पार्ट 1 पूर्ण केलं. मला असं वाटलं की मी आता जसं तुम्ही म्हणालात की राजकीय क्षेत्रात काम करतोय, तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाची जबाबदारी आहे आणि अनेक जबाबदाऱ्या अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असताना शिवसेना एवढ्या मोठ्या पक्षाचा मी सचिव आहे, सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि उद्धव साहेबांबरोबर सातत्याने काम करत असताना मला कायम असं वाटायचं की पॉलिटिकल सायन्स हा जो विषय आहे, राज्यशास्त्र हा, कारण चित्रीकरणाला गेल्यानंतर कुठेतरी वेळ मिळतो, त्यावेळेला वाचन होतं. मग वाचनासाठी जर पुन्हा एकदा आपण थोडासा अभ्यास केला तर कदाचित ते ब्रशिंग होतं, माहिती होतं आणि त्यातूनच मी ते करायला गेलो. आणि मग मुंबई विद्यापीठात जिथे मी पूर्वी सांस्कृतिक समन्वयक म्हणून नोकरी करत होतो, त्याच मुंबई विद्यापीठाने आयडलसारखी इतकी छान व्यवस्था केलेली आहे की ज्यांना ज्यांना वाटत असतं की आपल्याला शिक्षणात काहीतरी करायचं आहे ते करू शकतात. आणि मग तिथे वयाची अटच नाही. त्यामुळे म्हटलं चला आपण हे करून बघूया. आणि मग खूप प्रामाणिकपणे मी अभ्यास केला. तो कुमार जो आहे, खरं तर त्याला मी बऱ्याचदा श्रेय देतो आणि सुचित्राला, कारण घरी गेल्यावर सुचित्रा अभ्यास घ्यायची छडी हातात घेऊन आणि हा गाडीत अभ्यास करायचा आणि हा चुकीचे प्रश्न मला विचारायचा. अच्छा, कारण त्याचं मराठी इतकं उत्तम आहे ना, बरोबर प्रश्न त्या प्रवासात गाडीत तो शेजारी बसून मला प्रश्न विचारायचा, मी त्याचं उत्तर द्यायचो आणि तो इतका चुकीचा प्रश्न विचारायचा की मी त्याला 10 वेळा काय म्हणालास तू, काय काय वाचलंस, परत वाच. असं करताना 2 फायदे झाले. त्याच्यामुळे तो प्रश्न माझ्या कायम लक्षात राहिला, त्याचं मराठी सुधारलं आणि मी MAच्या पार्ट 1ला पास झालो. वा 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 वा, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तुमचे जे तुमच्याबरोबर पोलिसही असतात ते सुद्धा तुमची परीक्षा घेतात मध्ये मध्ये. हो, हो. हे प्रश्न त्यांचाही जरा उल्लेख करा. नाही, खरंच आहे. बहिणींनी सांगितलं मला. सचिन सारंग म्हणून जो माझ्याबरोबर आहेत किंवा उमेश पवार, हे दोघेही कायम गाडीत असताना बाकी तर काही विषय नाहीत. मग अशा वेळेला पुस्तक त्यांच्या हातात द्यायचं, ते प्रश्न विचारणार किंवा मी प्रश्न विचारायचे, मग ते उत्तरं देणार किंवा माझा ड्रायव्हर. असे आम्ही सगळ्या गाडीच्या प्रवासामध्ये ना कायम, म्हणजे इथून पुण्याला जायचं आहे तर 3 तास मिळतात, मग 3 तासात एरवीट गाणी ऐकतो. तर त्यापेक्षा तो सुद्धा पुस्तकातले प्रश्नांमधनं उत्तरं असं करून तो एक असा खेळ झाला होता. आणि त्या खेळामध्ये मला जितके, म्हणजे मी त्यांना म्हटलं तुम्ही सुद्धा जर फॉर्म भरला असता ना तर माझ्याबरोबर तुमचाही रिझल्ट तेवढाच चांगला आला. त्यामुळे सगळे म्हणजे अभ्यासाबरोबर एकमेकांच्या साथीनं, एकमेकांच्या मराठी किंवा बोली भाषेत काम करता करता आम्ही चौघेही जण एकमेकांना प्रश्न विचारत होतो. आणि सुचित्रा मात्र मला शेवटी तर असं व्हायचं की ती छडी घ्यायची एक हातात
तशी पट्टी. आणि जरा मी काही मोबाईलवरती असेल किंवा मी टी व्ही बघत असेल तर ही वेळ आहे अभ्यासाला बस असं इतक्या प्रेमानं सांगायची की मला कळायचं की अरे काय हे. पण छान तो सगळं मस्त अनुभवलं. पण खरंच सुचित्राने माझा अभ्यास घेतला हे तितकंच सत्य आहे. वा वा सुचित्रा वहिनींसाठी एकदा जोरदार टाळ्या. क्या बात आहे. आता तुमच्याकडे थोडं पॉलिटिकल सायन्स असं ते म्हणाल त्याच्याविषयी काय आपल्याला माहिती आहे? नाही मला पॉलिस्टर साड्या तेवढ्या माहिती त्यांचं तर सोडा. मगाशी मी त्यांना सांगितलं त्या ज्या वहिनी आहेत त्यांना म्हणलं पॉलिटिकल सायन्स करतायत बांदेकर. तर म्हणतात ठीक आहे मग सायन्सला जे खड्डे झाले त्याच्याबद्दल पॉलिटिक्स मध्ये काय ते सांगत म्हटलं ते नाही ते वेगळं असतं पॉलिटिकल सायन्स. त्यांना वाटलं सायन्सचं पॉलिटिक्स ते बघतात. असंच आहे त्यांचं. असंच आहे ना त्यांचं. पण नाही तुम्ही बोलता बोलता म्हणला की तुम्ही बांदेकर भाऊजींना राखी बांधणार आहे. खरंच तुम्ही आज राखी बांधणार आहे का? हो हो हो. त्या बात. मग पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर हा एक छोटासा सोहळा इथे झाला पाहिजे. मला वाटतं स्वप्नील सरांना पण राखी बांधायला पाहिजे आज आपण या ठिकाणी. हा 3 महिला आहेत आपल्याकडे. राख्या घेऊन या. या. कधी असा योग येईल वाटलं होतं का? नाही. भाऊ भावाला राखी बांधतोय. भाऊ म्हटलं भाऊ भावाला राखी बांधतोय. थोडं काहीतरी थोडं तरी खा. हा क्या नाही काय देत ते बघा काय आहे ते. दिवा आहे तो. मला वाटतं पासून दे. मी देतो तुम्हाला. वा अहो तर बाजूला तुमचं काय आहे? मी काय करताय? तुम्ही कशाला राखी बांधताय? नाही मी राखी नाही बांधत आहे. मला फक्त पैसे पाहिजे. पच्ची बघा कसले माणसं आणता तुम्ही. का बघा पैसे पाहिजे होते काय वहिनी? हो ते लई लांब गेला. स्वप्नील सरनं बांधा. नाही नको त्यांना नको. अहो असं काय करता आव, वहिनी? नको नको राहू दे. त्यानं बांधली ना बस झालं आता नको. असं आहे बघा. बांधा की. नाही नको नको. तर नाही. तुमचा फंबल आहे का? वा वा. नाही हे शाळेत पण व्हायचं. म्हणजे ही गंमत तशी शाळेतली गंमत आहे की नॉर्मली आपण जेव्हा लहान असायचो तेव्हा 50-50 जर असेल मुली आणि मुलं तर सर्रास असं केलं जातं. मुलींची रांग मुलांची रांग समोरासमोर उभी करायची. मुलगी मुलाला राखी बांधणार. लहानपणी चालू नव्हतं. 8वी 9वीला जेव्हा आपण जातो तेव्हा टेन्शन यायला लागतं की आपल्या रांगेत आपल्या समोर कोण येणार. आणि काही पोरं हटकून त्या दिवशी येतच नाहीत. रक्षाबंधनाच्या दिवशी टेन्शनच घेतात. अशी पण एक गंमत आहे या सणाची. असं दे वहिनी नका बांधू काय. हा हा नाहीच बांधत बाई. क्या बात आहे. पण एक असं एक छान अद्भुत रक्षाबंधन झालं. मला छान वाटतंय. वा वा क्या बात आहे. जोरदार टाळ्या. पण सर रक्षाबंधन आहे इतकं छान आहे. तुम्हाला रक्षाबंधनाची आठवण आठवते का? सरांना तर विचारणारच आहे. आज ते पाहुणे आहेत. आय थिंक खूप आठवणी आहेत आणि खूप परमेश्वराची कृपा आहे की मला ते भाग्य लाभलं की महाराष्ट्रात जितकी लोक किंवा मराठी प्रेक्षकांमध्ये जितकी लोक मला रोमॅन्टिक हिरो म्हणून ओळखतात की तितक्याच मुली मला दादू म्हणून हाक मारतात. हो आय थिंक असं फार कमी वेळा घडून येतं आणि मला ते माझं खूप भाग्य वाटतं आणि खूप भारी वाटतं. कारण मला स्वतःला सख्खी बहीण नाही. हा पण मराठी जनतेने मराठी माणसांनी जगभरातल्या
कधीही मला तशी उणीव भासू दिली नाही की मला सख्खी बहीण नाही. सख्खी असती तर 1 असती, 2 असत्या, 4 असत्या, अजून किती असत्या. पण महाराष्ट्राने हजारो लाखो बहिणी मला दिल्या वा आणि त्यांचं प्रेम मला लाभलं. मला असं वाटतं की मी फार भाग्यवान आहे. वा वा. आणि आदेश दादा ह्याच्याबद्दल जास्त चांगलं सांगतात. जर मला हजारो लाभले असतील तर त्याला लाखो लाभले. कधी असा योग आला सर की रक्षाबंधन होतं शूटिंगच्या दिवशी, असा अनेक वेळा योग आलाही असेल? हो हो झालेलं आहे. म्हणजे बऱ्याचदा होतं की ज्या घरात गेलेलो आहे त्या घरात एकतर इतकी वर्ष, म्हणजे जसं आपण मगाशी म्हटलं की आता 13 सप्टेंबरला 17 वर्ष. ओ वा वा वा. त्यामुळे 2004 पासून आत्तापर्यंत जो प्रवास आहे त्या प्रवासामध्ये अनेक घरं, त्या घरातल्या प्रत्येक माऊली आणि ते जे औक्षण असतं ते औक्षण माझं नाही, ते झी मराठीचं होत असतं. क्या मला बात. वाटतं कारण त्या घरात गेल्यानंतर त्या माऊलीला एक विश्वास, आधार झी मराठीचा वाटत असतो आणि ते मला अनुभवता आलं. त्यामुळे खूप आनंदाचे क्षण आले. जसं स्वप्नीलने सांगितलं तसंच माझ्याही बाबतीत सख्खी बहीण नाही मला, पण तरीसुद्धा माझ्या चुलत बहिणी न चुकता ती राखी पाठवणार. आणि तेव्हा ना शाळेत गेल्यावर जसं मगाशी निलेश तू म्हणालास की सगळ्यांच्या हातात राखी असायची हो. आणि आपल्या हातात राखी नसेल तर ज्याच्या हातात राखी नसायची त्या भावाला तेव्हा किती वाईट वाटायचं हे त्या बालवयात प्रत्येकाने, बऱ्याच जणांनी अनुभवलेलं असतं. पण माझ्या सगळ्या चुलत बहिणी या मला मग न चुकता पोस्टाने राखी पाठवणार. वा. तो आनंद वेगळाच असतो. पण तरीसुद्धा वास्तू तथास्तू म्हणते. आणि मग गेल्या 17 वर्षात 5,000हून जास्त एपिसोड्समधून 10,000हून जास्त गृहिणींना भेटण्याचा योग आला. वा वा. त्या सगळ्यांनी इतक्या प्रेमानं रक्षाबंधन केल्यासारखंच आहे, कारण रोज औक्षण होतं. होतं खरं. आपण वर्षात भाऊबीज आणि रक्षाबंधन असं 2च दिवस औक्षण होतं, पण झी मराठीच्या माध्यमातून न चुकता रोज औक्षण हे मिळतं. यापेक्षा क्या वेगळं बात आहे. क्या, मला असं वाटतं की खरं तर हे वर्ल्ड रेकॉर्ड असावं या कार्यक्रमाचं. मला असं वाटतं की आहेच कारण माझ्या माहितीत जगाच्या पाठीवर दुसरा असा कार्यक्रम नाही. म्हणजे सर्वार्थाने इतकी वर्ष चालणारा, इतकी वर्ष सातत्याने एपिसोड होणारा, इतके वेळा कुठल्याही माणसाचं औक्षणही होणं माझ्या माहितीत हो हो, हे तर रेकॉर्ड असणार. माझ्याही माहितीत असं नाही. म्हणजे तर आय थिंक अनेक रेकॉर्ड्स असतील या एका कार्यक्रमाच्या. असणार. आणि मला असं वाटतं की काही काही कार्यक्रम हे त्या चॅनलची ओळख बनतात. ओळख. तसं मला असं वाटतं की झी मराठी तुम्ही होम मिनिस्टर शिवाय इमॅजिनच करू शकत खरंय, नाही खरंय. आणि होम मिनिस्टर तुम्ही झी मराठी शिवाय इमॅजिन करू वा शकत. वा वा. मला असं वाटतं की तो काय म्हणतात ते इतके ते एकमेकांमध्ये विणले गेलेत ना खरंय की आता झी मराठी कुठला आणि होम मिनिस्टर कुठला हेच कळणं आता काय म्हणतात त्याला, कळणार नाही आता. क्या बात. वा वा वा. आपण इतका सुंदर हा कार्यक्रम आपण साजरा पण केला. मला एक रिक्वेस्ट करायची आदेश भाऊजीने. काय? मला त्यांच्यावर एक डान्स करायचा. डान्स? हो, कुठला म्हणजे कसला डान्स काय? मग त्या कुठलं आवडतं गाणं लावा त्याच्यावर एक. आम्ही भाऊजी पूर्वी ऐकलं करा. की तुम्ही गोविंदा वगैरे, पथक वगैरे या सगळ्यात तुम्ही खूप असं डान्स वगैरे केलं. मग आपण एखादं गोविंदाच गाणं प्ले करूया. बरं, मला एक त्याआधी एक प्रश्न आहे. हा. सरांनी ओवाळणी टाकली. नाही. कसं आहे की सगळ्यात आधी ती माऊली बहिणीच्या रूपानं इथं आली आणि तिने औक्षण केलं. त्या औक्षणाचं ताट झी मराठीने कधीच रिकामी ठेवलं नाही आणि पाठोपाठ या दोघी आल्या. बरोबर. मला असं वाटतं की स्त्री रोजच्या आयुष्यातच मी बघतो ती गृहिणी अनेक जबाबदाऱ्या सांभाळून अत्यंत छान पद्धतीने आमच्या सगळ्यांवर संस्कार आणि संस्कृती पेरत असते, करत असते. आणि मला मुद्दाम सांगायचं, पुरुषांनी स्त्रीची साडी नेसून कायमच स्त्रीचा सन्मान केलेला आहे हवा येऊ द्यामध्ये. म्हणून कदाचित असेल मला असं वाटतं. आणि त्यामुळे वा वा. जरी या व्यक्तिरेखा हे सगळी साकारत असले तरी सुद्धा प्रत्येक वेळेला ती मर्यादा ओलांडली गेली नाही. आणि कुठेतरी आपल्या आईला, घरात बसलेल्या आपल्या बहिणीला कुठेतरी मान खाली घालावी लागेल असं न वाटता प्रत्येक गृहिणीची मान अधिक ताट कशी होईल वा. हे सगळं सातत्याने करणाऱ्या या टीमला माझा नमस्कार. क्या बात आहे. वा 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 वा. क्या बात. येस, तुमची काहीतरी रिक्वेस्ट होती. रिक्वेस्ट आदेश भाऊजीने माझ्याबरोबर एक डान्स करावा. अच्छा. हो, क्या बात सर. ठीक आहे मग काय चालेल. स्वप्नील सर पण आपण सगळेच. नाही आदेश दादा करेल. मी नाही, नाही. बसतो. मी आम्ही बसतो. म्हणजे आदेश दादाचा डान्स कधी बघायला मिळणार. हा, ते तर आहे.
हा. वा वा, क्या बात आहे. आदेश सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. म्हणजे इतका तुम्हाला हा डान्स बघायची इच्छा झाली होती? नाही नाही, मग डान्स नव्हता बघायचा मला. मग सुचित्राताईंनी फोन केला होता की घरात बसून असतात त्यांना जागचा हलवा सतत टीव्ही बघत असतात सोफ्यावर बसून, म्हणून मी त्यांना उठवलं जागे. सतत काय? सतत टीव्ही बघत असतं सोफ्यावर बसून, अच्छा. जागचा हालत नाही म्हणून थोडंसं- म्हणलं त्यांना जरा हलवा, म्हणून मी डान्स करायला लावला. क्या बात आहे. वा 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 वा, क्या बात आहे. बसा बसा वहिनी बसा. सरांना मी बसण्याची विनंती करतो. आदेश दादा मी आहे. या. क्या बात आहे. बर, मगाशी मी तुम्हाला विचारलं ताजमहालचा प्रश्न. हा, ताजमहाल कुठे आहे? कुणी बांधला ताजमहाल? हुमायून. थांबा. तर आता तुम्ही दोघी एक मिनिट, दोघींनी चुकीचं उत्तर दिलंय. गुरु जे आहेत आपण त्यांना विचारूयात. गुरु बरोबर उत्तर. काय आहे काय शिकवून ठेवलं? नाही तर काय काही बोलता का? ह्या बघा ना. कुणीच नाही मानला. हुमायून पण नाही मानला, सलमाननं पण नाही मानला, कुणी बांधला ताजमहाल? जाकीर हुसेननं मानला. कोणी बांधला? जाकीर हुसेन. त्यांनी कसं काय बांधलं? मग ते नाही का बोलतात वाहताज वाहताज, उगाच बोलतात का? त्यांनी स्वतः बांधलं म्हणून म्हणले ते वाहताज वाहताज. ती मोठी व्यक्ती आहे आणि त्यांनी नाही बांधलाय ताजमहाल. मग ताजमहाल शहाजहाननी बांधला. अगं बाई. हा काय? हा तुम्ही शिकवायला पाहिजे त्यांना. मी तुमचा क्लास घ्यायला नाही बसलोय आता. थोडक्यात चुकलं ना. नाही, थोडक्यात नाही, खूप चुकलंय तुमचं. थोडक्यात नाही चुकलंय. कळलं का? खूप चुकलंय. तुमचं पण चुकलेलंच आहे. तुमचं काय बरोबर नाही आलंय. सलमान सांगतायत. अच्छा, चला. या, मोठं. हा, कुणी बांधला हो ताजमहाल? तुम्ही बसल्या शेजारी काय? कुणी बांधला ताजमहाल? शहाजहा. अरे वा वा, नियम तेवढं तर ऐकत राहा. एवढा बस. असू द्या. पुढचा प्रश्न मी विचारतो, बघूयात तुम्हाला येतोय का उत्तर. हा, मला येईलच. अजंठा वेरूळच्या लेण्या कुठे आहेत? मसवडला. पुण्याला आहे त्या पुण्याला. मसवड. मला माहिती आहे पुण्याला? काय ऐकू नका, पुण्यालाच. कसं काय पुण्याला अजंठा वेरूळच्या लेण्या पुण्याला कशा असतील? अहो, तिकडं मूर्ती बिर्ती असते डेकोरेशन. हा, मग तिकडं पुण्याला तर लय डेकोरेशन असतं. आम्ही गणपती बघायला जातो का नाही, लय खतरनाक लय मस्त डेकोरेशन असतंय. पुण्यालाच आहे ते अजंठा. पुण्यात डेकोरेशन चांगलं असतं म्हणून अजंठा वेरूळ पुण्यात असणार. हा, बरोबरच आहे की. मग याला काही लॉजिकच नाही. नाही तर तुम्ही काय मसवड. मसवडला का? तिथं माझं माहेर आहे ना. घरचे म्हणले उत्तर चुकलं तरी चालेल, पण माहेरचं नाव बाई एकदा घीच. वा, मला आवडलंय हे उत्तर. म्हणजे काहीतरी अहो असं नसतं. अजिंठा वेरूळ जगप्रसिद्ध लेण्या आहेत. कळलं का? तुम्हाला सांगतोय. मला होय. तुम्हाला पुणे म्हणलात तुम्ही मगाशी म्हणून. नाही तर काय? इथे इतके मोठे मोठे पर्यटक येतात. हा हा. औरंगाबादला आहे. हा, औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. वेरूळ आहे ना, त्याच्यातच आहे ना वेरूळच्या लेण्या. हा, बरोबर. हा, हे शिकवलं का नाही तुम्ही तुमच्या क्लासमध्ये? शिकवलं होतं, हे आल्या नसतील. तुम्ही नव्हता क्लासला गेला? नाही, मी नव्हते गेले. काय झालं होतं त्या दिवशी? ते काय झालं, मी असं पडलेले हातरुणावर, तर माझा डुलका लागला आणि मी असं स्वप्नात विमानानं असं अमेरिकेला गेले होते. मग म्हणलं नको माघार याला, तिथंच तशीच पडून राहिले मी. मग त्यांचं ठीक आहे, त्या नव्हत्या. तुम्ही का नाही गेला त्या दिवशी क्लासला? मी त्यांना एअरपोर्टला सोडायला गेले होते. अवघड आहे यांचं सगळं. बरं, मगाशी जेव्हा ओवाळणी झाली त्यावेळेला ह्या कुजबुजत होत्या मधल्या महिला की बांदेकर भाऊजींना एक गोष्ट मला मागायची. म्हणजे अर्थात तुम्हालाही काहीतरी मागायचं असेल तर तुम्ही काय मागणार होतात त्यांना? मग की आता ठीक आहे. पैठणी असं त्या कुजबुजून मला म्हणाले की बांदेकर सरांना मला पैठणी मागायची आहे. हा. तर ते देतीलच तुम्हाला. तुम्हाला काय मागायचं होतं विशेष? पैठणी नको. नको नको? नको. मला काय सुद्धा तसलं नको. काय हवंय तुम्हाला? मी काय ह्यांच्यासारखे हावरी नाही बरं का. हाव, का त्याच्यामध्ये? मग लगेच पैठणी मागितलीस की. मग आता ते पैठणी देतात तर काय आलं? मला काय सुद्धा नको भाऊजी, अजिबात काय सुद्धा नको. फक्त एकच विनंती आहे तुम्हाला. माझं मिस्टर आहे ते ना, टोंग्या माझा.
रेल्वेमध्ये कामाला येते. तर त्याची जर काय अडचण आली की नाही तर तुमची लय ओळख आहे ना, हा, त्यांची काय अडचण आली काय प्रॉब्लेम आला तर त्यांच्या पाठीशी क्या बात, फक्त उभं राहा तुम्ही, बाकी काय अपेक्षा नाही माझी. क्या बात. म्हणजे ही एक आता अपेक्षा भाऊजी आहे. म्हटल्यावर भावासारखा झाला ना तुमच्या, फक्त काय प्रॉब्लेम आला तर ह्यांच्या पाठीशी तेवढं उभं राहा, बाकी काय सुद्धा नको बघा. काय करतात रेल्वेत ते काम? पाकिट मारते ती. म्हणजे असं सहसा कुणाला गावत नाही ती, पण चुकून जरी एखाद्या वेळेस गावलं तर सोडवायचं तेवढं. गप्पा भाऊजी तसे काम करणार आहेत का? नाही तर काय. भाऊजी उलट सापडले तर म्हणतील पोलिसांना घेऊन जा. त्यांच्या बरोबर 2 पोलीस असतात, घेऊन जातील. यांच्याकडे बघून वाटत पण नाही हे काय पाकिट बिकिट मारत असतील, यांना उचलून नेतील. कळलं का काय बघताय तोंडाकडं? असो, घरात जर समजा पाहुणे आले आणि आपल्याकडे स्वयंपाक कमी असेल, समजा स्वयंपाक कमी आहे आपल्याकडे, 2 पाहुण्यांचा स्वयंपाक आहे, अचानक 4 पाहुणे आले, तर वहिनी काय त्यावेळेला महिला म्हणून तुम्ही कराल? बाई काय करायचं माहितीये का, जर जेवण आपल्या घरात कमी आहे हा. तर पाहुणं आलंच, क्या बात. आपल्या मिस्टरसनी हेसनी सांगायचं पटदिशी, हा, बाहेर जावा आणि फोन करा तुझा चुलता वारलाय म्हणून. फोन आला, पाहुण्याला जेवण वाढायचं, जे ढसा ढसा रडायला सुरुवात करायची आणि रडत रडत पाहुण्याला म्हणायचं जेवा की खावा की, जेवा की खावा की. लाजा काजा पाहुणा जेवतच नाही. आपण करतो सगळं. तुम्ही काय असं करणार? मी असलं काही करत नाही, मला असलं आवडतच नाही बाई. हे काय पाहुण्याला बोलवायचं आणि असं बोलायचं, शे मला नाही आवडत. मी काय करते माहितीये का, भाजी असते ना त्याच्यावर असं मूठभर आहे ना मसाला टाकते त्याच्यामध्ये, आणि पाहुण्याला म्हणायचं जरा तिखट झालंय, जरा तेवढं ऍडजस्ट करून घ्या. हे पाहुणं हुसू हुसू करत पाणीच पिते, नुसतं खातच नाही भाजी. क्या बात आहे. सारख्याला वारख्या आहेत दोघी, बाकी काय नाही, दोघी सेमच आहेत तुम्ही. मला फारच म्हणजे तुमची ही प्रश्न उत्तर आवडलेली आहेत. मॅडम मॅडमनीच तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणायचा. तर आज आपल्याकडे त्यांची हालत बघितली ना जेवणावरून, बघा काय. हो ना. खरंय खरंय खरंय, त्यांना अवघडच आहे. त्यांना म्हणजे बिस्किट पाण्यात बुडवूनच खात असतील दिवसभर, असं वाटतं मला त्यांच्याकडे बघितल्यानंतर. हसू नका, हसू नका, हसू नका. बर, एक आमच्याकडे आणखीन एक व्यक्ती आहेत, त्यांना बांदेकर भाऊजींना प्रश्न विचारायचा होता. ते आलेत का? ते आले. आले ते स्वतःच म्हणतात आलेत. या. हॅलो. अरे बापरे, कुठे अडकलं? अरे यार, नमस्कार नमस्कार नमस्कार. या नमस्कार. आपलं नाव? अंकुर. अच्छा, मला वाटलं काहीतरी वेगळा पंच काढा, एवढा वेळ होता. अंकुरच बोला तुम्ही, जाऊ दे मर्दी. असं द्या. या, कुणाला भेटायचं आपल्याला? बांदेकर सरांना या, भेटायचं. भेटा या या. सर, बुके नाही बुकेचं फुल. बुके नाही बुकेचं फुल. तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. कसं आहे, माझी मिसेस नाही का, तिचा नंबर लागला कशात? होम मिनिस्टर साठी. अच्छा, मला चष्म्याचं लागलं ना मग. नाही होम मिनिस्टर साठी नंबर लागला. ओ, अभिनंदन अभिनंदन. काय अभिनंदन ठीक हा. आहे, पण मला सरांना फक्त एकच प्रश्न विचारायचा हा. होता. हरवण्यासाठी तुम्ही काय घेत असता? काय? हा म्हणजे तिला हरवायचंय. असं कसं हारेल? नाही, ती लय कॉन्फिडन्स आहे तिला मी जिंकणार आहे म्हणून. जिंकणार चांगली गोष्ट ना, जिंकतील. हरवायचं असं पहिलंच आहे तुम्ही, की हरवायचं बायकोला असं म्हणताय. हे काय? नाही हो सर, हरवाच लागणार आहे सर. का? लय पुढे प्रॉब्लेम आहे. का? जिंकली तर उचला लागतील सर. अभिनंदन ठीक हा. आहे, पण मला सरांना फक्त एकच प्रश्न विचारायचा हा. होता. हरवण्यासाठी तुम्ही काय घेत असता? काय? हा म्हणजे तिला हरवायचंय. असं कसं हारेल? नाही, ती लय कॉन्फिडन्स आहे तिला मी जिंकणार आहे म्हणून. जिंकणार. चांगली गोष्ट ना, जिंकतील. हरवायचं असं पहिलंच आहे तुम्ही, की हरवायचं बायकोला असं म्हणताय. हे काय? नाही हो सर, हरवाच लागणार आहे सर. का? लय पुढे प्रॉब्लेम आहे. का? जिंकली तर उचला लागतील सर. 95 किलो वजन आहे सर तिचं. अरे देवा. खरं, यांचा प्रॉब्लेम होणार सर. यांना स्किट उचलत नाही, बायको काय उचलणार आहे? म्हणून काय होतंय का, आणलंय काय थोडस. नाही, असू दे, ते आपोआपच हारतील. नका टेन्शन घेऊ तुम्ही. आणि टेन्शन नका घेऊ. हारलं तर आपण एक वेगळा एपिसोड करून त्या दिवशी त्यांना असं खुर्चीवर उभं राहायला सांगू, आणि तुम्ही असं फक्त एवढंच करा. असं काहीतरी करू आपण त्यावेळेला. मग मी दिसणारच नाही त्याच्यात कॅमेऱ्यात. आणि मग एवढं स्किट झालं, ह्यात नाही दिसला, त्यात कशाला दिसायचं तुम्हाला? जबाबदारी आम्ही सांभाळतो ना, पेमेंट मिळेल तुम्हाला, त्याचं टेन्शन नका घेऊ. क्या बात. वा वा, धन्यवाद धन्यवाद अंकुरजी. पण मला खूप छान वाटलं की या 3 भागांमध्ये हे पाहुणे आपल्या मंचावरती आले आणि रक्षाबंधनचा हा इतका सुंदर सोहळा आपण या ठिकाणी साजरा केला. आणि जोरदार टाळ्या आदेश भाऊजींसाठी झाल्या पाहिजेत, वेळात वेळ काढून.
आदेश भाऊजी आपल्या दिलखुलास विथ विलास या कार्यक्रमामध्ये आलेले होते आणि त्यांच्यामुळे आजचा हा रक्षाबंधनाचा आठवडा इतका सुंदर झाला. काय सांगाल सर? खरंच खूप आनंद प्रत्येक क्षणोक्षणी होत असतो तो अशासाठी, कारण तुम्हाला भेटायला मिळतं. तुम्हाला भेटणं सगळ्यांना एक नवी ऊर्जा मिळते. जसं होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्ही इतका प्रवास करतो, मग तुम्हाला थकवा येत नाही का, दमत नाही का? तर नाही. त्या घरात गेल्यानंतर त्या घरातलं सुखदुःख, त्या घरातली जी काही ऊर्जा आहे ती आमच्यापर्यंत येते आणि ती ऊर्जा आम्हाला प्रोत्साहन देणारी ठरते. आपल्या सेटवरती, हवा येऊ द्याच्या सेटवरती आल्यानंतर सुद्धा तीच भावना आमची असते. म्हणजे जसं अनेक दडपणं, अनेक नकारात्मक गोष्टी बाहेर घडत असताना ती संध्याकाळ, तो वेळ प्रचंड आनंद देणारा असतो आणि सगळी दुःख विसरवणारा असतो. त्यामुळे इथे आल्यानंतर सुद्धा प्रत्येकाला भेटून ती बॅटरी पुन्हा अशी वेगळ्या पद्धतीने चार्ज होते, ऊर्जा मिळते आणि पुन्हा नवीन काहीतरी चांगलं करूया असं ती ऊर्जा घेऊन, ते प्रोत्साहन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघत असतो. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि देवाकडे, सिद्धिविनायकाच्या चरणी मी मागणं करीन की या सगळ्यांच्या घरात, इतरांच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरात आनंद निर्माण करणाऱ्या या सगळ्यांच्या घरात कायम आनंदाचं वास्तव्य होऊ दे, सुखाचं वास्तव्य होऊ दे आणि कायम यांच्या प्रत्येक मनातल्या चांगल्या गोष्टीला बाप्पा तथास्तु म्हण. वा 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 वा, गणपती बाप्पा. क्या बात आहे. जोरदार टाळ्या भाऊजींसाठी. तर मंडळी, अशीच गंमत करण्यासाठी भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ